पांढरकवड्याच्या शिलेदारांची अर्णाल्यात सुवर्ण भरारी. राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पदकांची लयलूट. जपान शोतोकन कराटे डो कन्निंजुकू ऑर्गनायझेशन इंडियाच्या वतीने आयोजित अखिल भारतीय कन्निंजुकू शोटो कप कराटे चॅम्पियनशिप आणि उन्हाळी प्रशिक्षण शिबिर 2026 मध्ये पांढरकवडा येथील खेळाडूंनी पदकांची लयलूट करत ऐतिहासिक कामगिरी केली. विरारजवळील अर्णाला येथील ग्रीन पॅराडाईस रिसॉर्ट येथे पार पडलेल्या या 5 दिवसीय शिबिरात देशभरातील विविध राज्यांतील 250हून अधिक खेळाडू सहभागी झाले होते. या राष्ट्रीय स्तरावरील शिबिरात हंशी परमजीत एस सिंग यांनी खेळाडूंना जागतिक कराटे महासंघाच्या WKF नवीन नियमावलीचे प्रशिक्षण दिले. यावेळी शिहान सुमा सिंग, सेक्रेटरी JSKKO इंडिया यांनीही खेळाडूंना मार्गदर्शन केले. यवतमाळ जिल्हा कराटे असोसिएशनद्वारा संचालित पांढरकवडा केंद्रातील 11 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत काता व कुमिते प्रकारात आपले कसब दाखवले. पांढरकवड्यातील अर्हत राहुल मेश्राम यांनी कातामध्ये सुवर्ण व कुमितेमध्ये कांस्य पदक जिंकले, तर छनछन योगेश पडोळे हिने काता आणि कुमिते या दोन्ही क्रीडा प्रकारात सुवर्ण पदकावर नाव कोरली. ईश्वरी रामकृष्ण गेडाम हिने कातामध्ये कांस्य व कुमितेमध्ये सुवर्ण, तर मनस्वी मुकेश माथुर हिने देखील कातामध्ये कांस्य व कुमितेत सुवर्ण पदक मिळवली. सानिध्य मंगेश वतिले यांनी कातामध्ये रौप्य व कुमितेत सुवर्ण पदक पटकावली. त्याचप्रमाणे वेदांत ज्ञानेश्वर सोयाम यांनी कातामध्ये सुवर्ण व कुमितेत रौप्य, तर रुद्रप्रदीप सोमनकर यांनी कातामध्ये सुवर्ण व कुमितेत रौप्य पदक आपल्या नावे केली. अथांक दीपक पडोळे आणि ओम प्रवीण कुमरे या दोघांनी काता व कुमिते या दोन्ही प्रकारात प्रत्येकी 2 रौप्य पदके मिळवली. साईप्रसाद हितेश नागभीडकर यांनी कातामध्ये रौप्य व कुमितेत कांस्य, तर मुग्धा संदीप वटे हिने कातामध्ये रौप्य व कुमितेत कांस्य पदक जिंकली. सांघिक कामगिरीत मुलींच्या संघाने टीम कातामध्ये रौप्य, तर मुलांच्या संघाने कांस्य पदक पटकावले. स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरी योगेश पडोळे आणि रुद्रप्रदीप सोमनकर यांना बेस्ट कराटेका स्टुडंट या बहुमानाने गौरवण्यात आले. या संपूर्ण स्पर्धेत पांढरकवड्याच्या खेळाडूंनी एकूण 7 सुवर्ण, 8 रौप्य आणि 5 कांस्य अशा एकूण 20 पदकांची कमाई केली. यवतमाळ जिल्हा कराटे असोसिएशनद्वारा संचालित पांढरकवडा केंद्रातील विद्यार्थ्यांनी काता आणि कुमिते या दोन्ही प्रकारात आपले वर्चस्व गाजवले. शिहान डॉक्टर आनंद एस भुसारी यांच्या मार्गदर्शनात सेन्साई योगेश पडोळे आणि हितेश नागभीडकर यांनी या खेळाडूंना तयार केले होते. स्थानिक वार्ता, स्थानिकांचा आवाज स्थानिकांसाठी.